Hello everyone, welcome to the Kirti's Edu Corner. आज आपण पाहणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ लाईट क्लास 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो व्हॉट इज लाईट? लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट ही एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे जिच्यामुळे आपण चित्र बघू शकतो, इमेजेस बघू शकतो. रिफ्लेक्शन म्हणजे आता आपण इथं बघू शकतो, ही जी टॉर्च आहे ही या टॉर्चने आपण एका ऑब्जेक्टवर किंवा एका सरफेसवर लाईट टाकतोय. ती लाईट बाउन्स बॅक होऊन परत मागे येते. आता हे जे झालेलं आहे, ही लाईट इकडनं येऊन परत बाउन्स बॅक झाली. हे जे बाउन्स बॅक झालेली आहे लाईट, हिला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. तर याच्यात आपण बघू शकतो, हा जो आला हा आहे इन्सिडेंट रे, ज्याला आपण आयने डिनोट करतो. आणि हा जो इकडे गेला बाउन्स बॅक होऊन पुढे गेला तो असतो रिफ्लेक्टेड रे, ज्याला आपण आरने डिनोट करतो. आणि ही जी मध्ये रेष आहे हा आहे नॉर्मल. ती एक इमॅजिनरी लाईन असते. ती जस्ट दोघं इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे या दोघांना वेगवेगळे दर्शनासाठी दाखवली जाते. ती परपेंडिक्युलर असते ज्या सरफेसला जिथं आपण लाईट टाकतोय, जिथे आपण लाईट रिफ्लेक्ट होणार आहे त्या सरफेसला ती परपेंडिक्युलर असते. टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. आता टाइप्स ऑफ रिफ्लेक्शनचे दोन टाइप्स आहेत. एक आहेत रेग्युलर रिफ्लेक्शन आणि एक आहे डिफ्यूज रिफ्लेक्शन. सो रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये असं असतं की जो सरफेस आहे तो स्मूथ सरफेस असतो. म्हणजे आपण जी ऑब्जेक्ट घेतली आहे ज्याच्यावर आपल्याला लाईट टाकायचं आहे ते एक स्मूथ सरफेस असतं. त्याच्यावर लाईट टाकल्यावर जो लाईट तो रिफ्लेक्ट होऊन एकदम क्लिअर इमेज फॉर्म करतो, ते असतात रेग्युलर रिफ्लेक्शन. स्मूथ सरफेस म्हणजे काय? स्मूथ सरफेस म्हणजे गुळगुळीत पृष्ठभाग. जसं हा आरसा आहे, इथे जर आपण लाईट टाकला तर तो रिफ्लेक्ट होऊन आपल्याला आपली क्लिअर इमेज दाखवेल. जसं हे स्टेनलेस स्टीलचे डिशेस वगैरे आहेत ज्याच्यात जर आपण बघितलं तर आपल्याला आपली एक इमेज दिसू शकते. दुसरं टाईप आहे डिफ्यूज रिफ्लेक्शन. डिफ्यूज रिफ्लेक्शन हे रफ सरफेसवर होतं. रफ सरफेस म्हणजे खरबळीत वस्तू ज्याच्यावर आपण लाईट टाकली तर ती डिस्ट्रॅक्टेड होते, ते विखुरतात. ती जी आपण लाईट टाकली त्याच्यावर ती लाईट विखुरते आणि एक क्लिअर इमेज फॉर्म नाही होत. फॉर एक्झाम्पल ही वॉल आहे, इथे जर आपण टॉर्चने लाईट टाकली तर ती रिफ्लेक्ट नाही होणार, ती विखुरून जाईल. पुढे आपण बघू शकतो लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता लॉ ऑफ रिफ्लेक्शन हे दोन टाईपचे असतात आणि ते सगळीकडे ॲप्लिकेबल असतात. रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्यामध्ये फर्स्ट लॉ जो आहे तो आपल्याला सांगतो की हा जो इन्सिडेंट रे आहे आणि हा जो रिफ्लेक्टेड रे आहे म्हणजे अँगल आय आणि अँगल आर हे दोघी इक्वल असतात. हा हे आपल्याला फर्स्ट लॉ सांगतो. आणि सेकंड लॉ सांगतो की हा इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तिघी एकाच प्लेनमध्ये हा आहे सेकंड लॉ. आणि हे दोघी लॉ सगळीकडे ऑलवेज ॲप्लिकेबल असतात. काही एक्झाम्पल्स बघू शकतो आपण, जसं हे वॉटर रिफ्लेक्शन. वॉटरमध्ये रिफ्लेक्शन होऊ शकतं. हे एक रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल आहे. आणि जसं शायनिंग फ्लोअर हे पण एक रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल आहे. पेरिस्कोप. आता पेरिस्कोप काय असतं तर पेरिस्कोप हे एक सबमरीनमध्ये यूज केलं जातं, ज्याच्यामुळे सबमरीन जी आहे ती पाण्यामध्ये असते, पाणडुबी, आणि ती समोरच्यांवर किंवा आपले जे दुश्मन असतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यूज केली जाते. तर आपल्याला पाण्याच्या आतमध्ये राहूनच बाहेर काय सुरू आहे हे बघता येतं. याच्यामध्ये रिफ्लेक्शनचाच कन्सेप्ट असतो, कारण इकडे दोन आरसे लावलेले असतात ज्याच्यामुळे रिफ्लेक्शन होतं. आणि अजून एक एक्झाम्पल आहे कार हेडलाईट्स, हे पण रिफ्लेक्शन करतात.
आता ही एक ॲक्टिव्हिटी आहे, ही तुम्ही घरी करून बघू शकता. अँड एक क्वेश्चन आहे ज्याचा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आन्सर द्यायचं आहे. व्हॉट इज द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड दी नॉर्मल, त्याला काय म्हणतात. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर सच अमेझिंग व्हिडिओज.